आता आपण भेट देणार आहोत सरस्वतीच्या मंदिराला. सरस्वती देवी आपल्या प्रत्येक कला, गुण, विद्या सगळ्यांची देवता. विविध रूपात भेटणारी, शाळा सुरू झाल्यापासून त्याच्या आधीपासूनही सरस्वती आपल्याबरोबर नसेल तर आयुष्याला काही अर्थच राहणार नाही. अशा सरस्वतीच्या मंदिराला आपण भेट देणार आहोत. पण हे काय आहे आपल्यासमोर आलं, आधा दिन का झोपडा, असं कसं नाव बरं हे सरस्वती मंदिराचं. पण आत डोकावूया. आत आहेत हे वेगवेगळ्या प्रकारची फोटोग्राफी लोकांनी केलेली आहे. यूट्यूबवर हे सगळे फोटो उपलब्ध आहेत आणि हे सरस्वती मंदिरातले फोटो आहेत. किती भव्य मंदिर, किती बारीक कलाकुसर, किती श्रमिक, किती काळ श्रमले असतील. हिंदू आणि जैन पद्धती याचा सुरेख संगम झालेला. इथला प्रत्येक खांब, प्रत्येक पट्टी, प्रत्येक घुमट, प्रत्येक कण आणि कण तिथला साक्ष देतोय त्यांच्या परिश्रमाची, कष्टाची, श्रद्धेची, भक्तीची. कारण प्रत्यक्ष सरस्वतीचं मंदिर उभारायचं होतं. मुळात हे जैनांचं मंदिर होतं असं मानतात. पार्श्वनाथांच्या स्मृतीसाठी बांधलेलं. त्यांचे जे 5 त्याच्यामधले महत्त्वाचे संस्कार असतात, गर्भ, प्रवेश, त्यांना ज्ञान प्राप्त होणं, त्यांनी लोकांना उपदेश द्यायला सुरुवात करणं, त्यांचं या जगातून अर्थातच निर्वाण होणं, ह्या सगळ्यांचे उत्सव साजरे करण्यासाठी म्हणून हे सगळं केलं गेलेलं होतं. आणि अर्थातच नंतर मात्र विग्रहराजांनी, जे आपण पुढे बघणार आहोत, याच ठिकाणी याच जैन मंदिराला सरस्वती कंठभरणम मंदिर असं नाव दिलं. सरस्वतीचं मोठं विद्यालय उभं केलं. मला असं वाटतं आहे की पहिलं जे तुम्ही काही नाव बघितलं ना, आधा दिन का झोपडा, गोंधळायला होत आहे ना नाव आणि प्रत्यक्ष दिसणारी आतली ही सगळी सजावट कुठेतरी मेळ खात नाही आहे, नाही का? का बरं असं झालं असेल? जाऊन देत, तो भाग वेगळा. तीच तर कथा आज आपल्याला ऐकायची. हे दिसणारं याचं बाहेरचं रूप, फ्रंट साईड ज्याला म्हणता येईल असं, आधा दिन का झोपड्याची ही फ्रंट लाईन, सतत गजबज असणारा हा भाग, हिंदू, मुस्लिम, जैन, हा वरून त्याचा कसा चौरस आकारात आहे हे दाखवणारा भाग, आकाशातून घेतलेला ह्याचा व्ह्यू की हे कसं दिसतं, ह्याचं जे प्रांगण आहे ते प्रांगणही पूर्वी गजबजलेलं असे. हे प्रांगण झालं की आता जो बदल केलेला आहे 1100 सालानंतर, तो बदल इथे दिसतो आहे. आणि परत आपण त्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो आहेत. 2 प्रवेशद्वार आहेत, एक पूर्वेला एक पश्चिमेला. असं म्हणतात की अगदी सुरुवातीला अजय पाल नावाचा जो राजा होता त्यांनी अजमेर बसवलं. त्याचा मुलगा अरुणोदेव यांनी त्याच्यामध्ये खूप सुधारणा केली. तुर्कांवर मिळवलेला विजय याच्यासाठी म्हणून साजरा करण्यासाठी एक मोठाच्या मोठा कृत्रिम सागर बांधला. त्याचं नाव दिलं अनासागर. अरणोवरून अनासागर नाव दिलं. त्यांनीच दुर्ग बनवला. आता तो तारागड या नावाने प्रसिद्ध आहे. अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असलेला, पूर्वी याला अजयमेरू पर्वत असं म्हणत असत. अर्थातच हा अरुणोराजाचा मुलगा विग्रहराजाचा त्याच्यानंतर गादीवर आलेला पृथ्वीराज चव्हाणाचे अर्थातच वडील आणि मग पृथ्वीराज चव्हाण, त्यांचा पराभव झाल्यानंतर हा रूप बदललं गेलं. हा विग्रहराजा आणि ह्या विग्रहराजांनी बांधलेलं सरस्वतीचं देऊळ, जे आता ओळखलं जातं आधा दिन का झोपडा, केवळ 60 तासात बांधून झालेली मशीद. खरं मशिदीला झोपडा कधीच म्हणत नाहीत, मात्र यांनी याला नाव दिलं आहे आधा दिन का झोपडा. अर्थातच याच्यामागे ज्याला आपण म्हणूया फूस होती ती ह्या माणसाची, गरीब नवाज किंवा मुबुद्दीन चिश्ती. आणि या चिश्तींचा सुद्धा एक आहे दर्गा. नमस्कार. कथासागरचा 116वा भाग. आणि आजच्या भागात मी तुम्हाला चक्क घेऊन जाणार आहे अजमेरला, उत्तर राजस्थानमधलं अजमेर. चला तर मग, व्हा तयार. नमस्कार. पत्थर तर साक्ष देतीलच, पण यामागील खरं सत्य काय आहे ते जाणून घ्यायचा आज आपण प्रयत्न करूया. गुर्जर प्रतिहार घराणं
यांनी तुर्कांचा, अफगाणांचा खूप खूप काळ प्रतिकार केला. सगळा भारत एक झाला. मग मात्र जेव्हा त्यांच्यात थोडी थोडी फूट पडायला लागली, हे राजे कमजोर व्हायला लागले, तेव्हा नवीन नवीन घराणे पुढे आली. त्याच्यापैकी एक शाकांबरी चहामाना घराणं हे घराणं. याचा जो पहिला राजा म्हटला जातो अजयराज, या अजयराज हा पराक्रमी निघाला. त्या अजयराजाचं देऊळ आजही तिथे आहे. त्यांनी जे एक मोठाच्या मोठा अजय मेहरू नावाचा दुर्ग बांधला आहे, त्या दुर्गावर याचं देऊळ आपल्याला आजही मिळतं. यांनी अनेक 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 तुर्कांचा पराभव केला. त्याचा मुलगा हा अर्णोराज हा तर आणखीन पराक्रमी होता. त्यांनी सगळ्या तुर्क अग्निमुघलांना हरवलं आणि त्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून एक जे आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी फोटोत बघितलं, अनासार सरोवर, खूप मोठं कृत्रिम सगळ्यात मोठं सरोवर, 13 किलोमीटर एवढा त्याचा परीघ असलेला ते बनवलं. त्याच घराण्यातला विग्रहराज चौथा 1150 ते 1164 हा त्याचा कालावधी, हा महापराक्रमी राजा निघाला. असं म्हटलं जातं की चहामाना घराणा म्हणजे चौहान घराणं, पृथ्वीराज चौहान याचा हा आजोबा लागतो. तो सम्राट बनला, पहिला सम्राट बनला. त्यांनी सगळ्या राजांचा पहिल्यांदा, आजूबाजूचे छोटे मोठे राजे होते, कारण त्याला माहिती होतं छोटी मोठी राज्य मुकाबला करू शकणार नाही आहेत, आणि म्हणून त्या सगळ्यांना एक करण्यासाठी म्हणून त्यांनी छोटी मोठी राज्य प्रथम ताब्यात घेतली. आणि मग त्यांनी चक्क मोर्चा वळवला तो दिल्लीकडे. दिल्लीवर त्यावेळेला तोमरांचं राज्य होतं आणि चंद्रराज नावाचा राजा तिथे राज्य करत होता. मात्र आजूबाजूला हंसा नावाचा एक भाग होता, तिथे मात्र मुघल राज्य करत होते. लाहोरच्या भागामध्ये खुसरू शाह, बेहराम शाह आणि असे असंख्य लहान मोठे मुस्लिम सरदार किंवा मुघल आणि तुर्क अफगाण सरदार राज्य करत होते. या सगळ्यांना त्यांनी हरवलं, एक तर मारून टाकलं. त्यावेळेला जसं आपण म्हटलं की मध्ये एक काळ अशी लाट आली होती की परत त्यांना परिवर्तन करून घ्या हिंदू धर्मामध्ये, तसं केलं आणि उरल्या सुरल्या सगळ्यांना चक्क त्यांनी अटके पार हकलवून दिलं आणि हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंत पुन्हा एकदा पूर्ण हिंदूंचं राज्य स्थापन केलं. मात्र आपण ज्याला वैश्विक धर्म म्हणतो त्याच्यामध्ये जैनांचाही त्यांनी सत्कार केला, सन्मान केला, बौद्धांचाही केला आणि मग त्या स्वतःला त्यांनी सम्राट असं म्हणून घेतलं. लोक त्याला जसं विग्रहराज 4 असं म्हणतात, तसंच त्याला विशाल देव अशी लोकांनी पदवी दिली, कारण एवढं विशाल मोठं साम्राज्य त्याच्या ताब्यात आलेलं होतं. अर्थातच यांनी पुन्हा एकदा घोषित केलं की पुन्हा एकदा हा शैवपंथीय शाकांबरी घराण्याचे, त्यामुळे शिवाचे उपासक, आणि परत एकदा त्याची ध्वजा उंचवण्यासाठी त्यांनी असंख्य कामं केली. एक तिथे जो तलाव आहे बिलासपूर, तो तलाव त्यांनी बांधला. जसं अनासरच्या आजूबाजूला असंख्य देवळं आहेत, तसं मधोमध याचा पॅलेस आणि आजूबाजूला अक्षरशः असंख्य देवळं. आजूबाजूच्या भागामध्येही त्यांनी प्रचंड देवळांचं बांधकाम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक पाठशाळा सुरू केली. पाठशाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण जसं बघितलं की जैनांचं त्या ठिकाणी त्यांचे जे पहिले तीर्थंकर होते त्यांच्या जे 5 आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे मानले जातात. त्यांनी आईच्या गर्भात प्रवेश करणं, पृथ्वीवर जन्म घेणं, त्याच्यानंतर त्यांना साक्षात्कार होणं, त्यांनी लोकांना प्रीच करायला लागणं, त्यांचं निर्वाण होणं, ह्या सगळ्यासाठी म्हणून एक मोठं विशाल मंदिर होतं. त्याच मंदिराची त्यांनी सरस्वती कंठभरणम अशा प्रकारचं मंदिरही बांधलं, विष्णू आणि लक्ष्मीचं, सरस्वतीचं, वाघदेवी. आणि या वाघदेवीच्या मंदिराच्या आसपास त्यांनी पाठशाळा, संस्कृत पाठशाळा उभारली. एवढंच नव्हे तर सरस्वती कंठभरणम नावाचं नाटक त्यांनी लिहिलं. तो स्वतः खूप विद्वान होता, अनेक कलांचा चाहता होता, अनेक मोठमोठ्या साहित्यिक, गणिती, ज्योतिषशास्त्र, त्यावेळेला प्रचलित असलेलं वेद, अमुक तमुक जे काही सगळं होतं ते असंख्य जण त्याच्या आश्रयाला होते. या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी प्रचंड मोठी एक सरस्वती विद्यालय उभं केलं आणि हे सरस्वती विद्यालय आता ओळखलं जातं आधा दिन का झोपडा. कसं झालं हे सगळं? तर त्याच्यानंतर सोमेश्वर, पृथ्वीराज चव्हाण हे तसेच पराक्रमी राजे होते. मात्र पृथ्वीराज चव्हाणाचा
जेव्हा तराईंच्या युद्धात पराभव झाला तेव्हा मात्र सगळं पालटलं, सगळंच पालटलं. दिल्लीवर सत्ता आली आणि आत्ता आपण जसं बघितलं की विग्रह राजा जो होता त्याचं साम्राज्य म्हणजेच त्याच्या सोमेश्वर किंवा पृथ्वीराज यांचं राज्य केवढं मोठं होतं. तर हा सगळा मगाशी म्हटल्याप्रमाणे हिमालयाच्या पायथ्यापासून ते विंध्य पर्वतापर्यंत हा सगळा भाग त्यांच्या ताब्यात होता. हा आपोआप मोहम्मद घोरीच्या ताब्यात गेला. मोहम्मद घोरी तिथे राहायला नाही, परत गेला. मात्र जाताना वाटेवर जात असताना तो अजमेरला थांबला. अजमेरला त्यांनी हे सीमा अनासर सरोवर बघितलं आणि अर्थातच हा विलास तलाव जो आहे तो बघितला. आणि असंही आपण बघितलं की ज्याला आत्ता आपण सध्या चिश्तीचा दर्गा म्हणतो, मोहम्मद्दीन चिश्ती हा याचा गुरु होता. यांनी ऑलरेडी त्याचे कान भरले होते. असाही हा मूर्तिभंजक होताच होता. त्यांनी या इथे देवळाच्या इथे आल्यानंतर सगळ्यांना आदेश दिले की इथलं एकही देऊळ उभं राहता कामा नये. आणि सरस्वती कंठभरणम याचं वर्णन आपणच काय करावं, तर नंतर आपण बघणार आहोत की युरोपियन लोक जेव्हा तिथे आले त्यांनी याचं वर्णन काय केलेलं आहे. एक अशक्य, अतर्क्य, अद्वितीय, अतुलनीय अशा प्रकारचं हे सरस्वतीचं मंदिर होतं. सरस्वतीची मूर्ती होती. आजूबाजूला विद्यार्थी राहत होते, त्याला शिकवणारे शिक्षक राहत होते. आणि मग त्यांनी एक फतवा काढला आणि सांगितलं की ज्या ठिकाणी हे सरस्वती कंठभरणम विद्यालय आहे त्या विद्यालयावरच घाला घातला तर आपोआपच पुढे जो प्रवाहित होणारा हिंदूंचा भाग आहे तो थांबेल. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी केवळ 60 तासात मशीद उभारण्याचे आदेश दिले. अर्थातच त्याला नमाज तिथे पढायचा होता, मगच पुढे जायचं होतं. मग या 60 तासात सगळे त्याचे जे कोणी शिपाई असतील, कलाकार असतील, जे कोणी असतील ते कामाला लागले. आणि केवळ 60 दिवसामध्ये त्यांनी मध्ये फक्त काय केलं, मंदिर पाडलं नाही, काही नाही, तर मध्ये अर्धी भिंत उभी केली आणि त्या भिंतीवर काही रंगरंगोटी केली असेल, काही पत्थर लावले असतील, त्याच्यावर साल आपल्याला 3 साल त्या ठिकाणी दिसतात. 1199चं एक दिसतं, 1200 आणि 1213 अशी वर्ष कोरलेली दिसतात. नावं लिहिलेली दिसतात. कुतुबुद्दीन ऐबकचा जो मुलगा की तो नंतर गादीवर आला, इसुमुस्तीन काय त्याचं जे नाव होतं ते त्याचं नाव दिसतं. त्याच्यानंतर एक कोणीतरी अरब त्याचा मुकादम आहे आणि त्याच्या हाताखाली या सगळ्या कलाकारांनी काम केलं, त्याचं नाव दिसतं. अशी नावं त्या ठिकाणी लिहिली आणि केवळ 60 तासात मध्ये फक्त भिंत उभी करून ह्या सरस्वती कंठभरणम, सरस्वती आणि विष्णूचं मंदिर, ज्या ठिकाणी विद्यापीठ होतं, संस्कृत प्राधान्य करून शिकवले जात होतं, त्याचबरोबर त्या काळच्या सगळ्या विद्या, ज्योतिर्विद्या, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, औषध, वेद, पुराणं सगळ्याचा अभ्यास होत होता, ते एका क्षणात नष्ट केलं आणि तिथे मशीद उभी राहिली. अर्थात मशीद जरी उभी राहिली असली तरी नंतरच्या काळामध्ये त्याच्याकडे खूप वर्ष दुर्लक्ष झालं. ज्या वेळेला मराठे उत्तरेमध्ये त्यांनी थोडंसं आपलं सत्ता गाजवली तेव्हा महाजी शिंदे जेव्हा तिथे प्रथम गेले तेव्हा त्यांनी सगळं मोहोल बघितला. हे जे काही तुम्ही बघितलं असेल ना, असे असंख्य त्या ठिकाणी खांबच काम दिसतात. तर ते सगळं आणि मूर्ती, असंख्य मूर्ती तुटक्या फुटक्या तिथे पडलेल्या होत्या, त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पडलेल्या होत्या. त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी मग एक आदेश काढला की ह्या परिसरात कोणीही सामान्य माणसं इथे फिरकली तरी इथली एकही वस्तू इथे बाहेर नेता कामा नये, इथली एकाही वस्तूला टच करता कामा नये. कारण आजही आपण महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत त्यांच्याही बाबतीत ऐकतो की त्यांचे चिरे किंवा त्यांचे काही भाग हे लोकांनी पळवून आपले घरं आणि वाडे सजवण्यासाठी, बांधण्यासाठी वापरले. असं होऊ नये म्हणून महाजी शिंदेंनी प्रथम अशा प्रकारचा आदेश काढला की इथली एकही वस्तू इथून हलणार नाही. त्याच्यानंतर मग जेव्हा ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची जेव्हा त्या ठिकाणी सत्ता आली तेव्हा मग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आर्किओलॉजिकल म्हणजे आत्ता ज्याला आपण म्हणतो की पुरातत्व विभाग हा त्यांच्या काळामध्ये स्थापन झाला. त्या ठिकाणी त्याचा जो संस्थापक लॉर्ड कनिंगहॅम, त्याचबरोबर जेम्स फर्ग्युसन नावाचा तिथे एक ब्रिटिश अधिकारी येऊन गेला होता. त्यांनी असं वर्णन केलं की ह्या इमारतीची तुलना त्या अशा प्रकारची इमारत, स्थापत्य आमच्या ब्रिटनमध्ये, स्पेनमध्ये, युरोपमध्ये कुठेही मिळणार नाही, इतकं अप्रतिम याचं सौंदर्य असं त्यांनी वर्णन केलं. लॉर्ड कनिंगहॅमनी पण कबूल केलं
की हे जी काही दर्गा किंवा इमारत जे काही आहे, मशीद आहे, त्या मशिदीमध्ये त्यांनी म्हटलं की हे कल्चर एकत्र आहे, हिंदू, जैन आणि इस्लामिक कल्चरचं हे प्रतीक आहे, एकतेचं प्रतीक आहे. आणि कुतुब मिनार मध्ये किंवा जी नंतर भोजराजांनी जी भोजशाळा निर्माण केली तिथे जसं त्यांनी आपलं नाव लिहिलं आणि इतर कोणाचं नाव नव्हतं ना लिहिलेलं, विग्रहराजाचं नाव म्हणजे आपण म्हणतो तसं की एक कविता जशी आपण बघितली पत्थर पत्थर बोलेगा, तसं नंतर ह्याच्यामध्ये मिळेलही माहिती आपल्याला, कारण तिथे मिळालेले शिलालेख येते. पण या ठिकाणी त्यांची नावं लिहिली गेली. मात्र त्या ठिकाणी जो गव्हर्नर होता जेम्स टॉड, त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट असं लिहिलं की ही जरी मशीद म्हणून लोक ओळखत असले तरी मुळामध्ये हे जैन आणि हिंदूंचं मंदिरच होतं असं त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलं. आणि आता परत एकदा अशी त्यांनी त्या ठिकाणी म्हणतात की अजमेरच्या आसपास 660 अशी बांधकामं, देवळं, विद्यालयं त्यांनी पाडली. आज परत लोक जागे झालेत. महाराणा प्रताप सेना नावाची एक सेना उभी केली गेली आहे. त्याचे महाराणा प्रताप सेन हे प्रमुख आहेत. त्याच्याशिवाय RSS, आर्य समाज या सगळ्यांनी आता परत एक खटला जाहीर केलेला आहे. या ठिकाणी ही इमारत आमची आहे असं घोषित करावं. कोर्टाने ही केस दाखल करून घेतली. ज्योतिष विद्यापीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही याला दुजोरा दिलाय की हे सरस्वती कंठभरणम नावाचं सरस्वतीचं मंदिरच होतं. कोर्टाने सध्या सगळ्यांना नोटीस इश्यू केली आहे आणि अर्थातच त्यांनी मागणी केली आहे की जसं वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद, बघा नाव पण कसं आहे, ज्ञानवापी मशीद, याच्यामध्ये व्हिडिओ आणि फोटोग्राफी करायला परवानगी दिली आहे, तशी परवानगी द्यावी. त्यांनी गहलोतकडे पण मागणी केलेली आहे आणि गहलोत यांनी जर ऐकलं नाही तर अर्थातच त्यांची तयारी हे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि वरच्या कोर्टात जायची आहे. लढा ऑलरेडी सुरू झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही गुगलवर जाता आणि सरस्वती कंठभरणम, सरस्वतीचं मंदिर अजमेरमधलं असं टाकता तेव्हा तुम्हाला नाही माहिती मिळत. ती जी माहिती मिळते ती हीच मिळते की 2.5 दिन का झोपडा. झोपडा म्हणजेच झोपडी. खरं तर ही झोपडी तर नाहीच आहे ना, आपण बघितले ना, फोटो सगळे बघितले. पण या 2.5 दिन का जो झोपडा आहे तर कोणी बांधला, तो कुतुबुद्दीन ऐबकनी बांधला. त्याच्या सुधारणा कोणी केली तर त्याचे आत्ता आपण जी वर 3 सालं बघितली की 1199, 1200, 1213मध्ये याच्यात सुधारणा केली गेली, याचं रिनोव्हेशन केलं गेलं. पण रिनोव्हेशन जरी केलं गेलं तरी एवढं मोठं प्रचंड मंदिर, त्याचं बघितलं आपण विस्तार किती आहे, त्याचेही फोटो बघितलेले आहेत, हे अशक्य होतं. आणि केवळ 60 दिवसात एवढं बांधकाम करणं अगदी जादू असली तरी शक्य आहे असं नाही वाटत. त्यामुळे मुळात आमचंच हे मंदिर होतं. आज आपण एकच करू शकतो की किमान त्यावेळच्या लोकांनी तर बरंच काही केलं ना, आपण निदान गुगलवर ही जी माहिती आहे ही त्यांना परत एकदा थोडी अपडेट करायचा आणि त्याचं 2.5 दिन का झोपडा आणि त्याच्याचबरोबर आमचं हे सरस्वती मंदिर होतं असा नावाचा उल्लेख नंतरच्या माहितीमध्ये येतं, पण असा उल्लेख करायला आग्रह जरी धरला. चळवळ जसं परवा मोहन भागवत म्हणाले की RSS आता कोणत्या ह्याच्यात भाग नाही घेणार, गरजच नाही आहे ना, कारण जशी महाराणा प्रताप सेना उभी राहिलेली आहे तशी बँगलोरमध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये मारुतीचं मंदिर जे कन्व्हर्ट केलं गेलं मशिदीमध्ये त्याच्यावर लोक भाग करतात. आपल्या गावागावामध्ये अगदी छोट्याशा एका खेड्यामध्ये आजच एक बातमी ऐकली की वर्मा नावाचा एक विनय वर्मा त्यांनी 5 अशी शोधून काढली की जी पहिल्यांदा देवळं होती आता ते मुस्लिमांनी तिथे घरं केली आहेत किंवा चक्क हॉटेलं उभारली आहेत या मशिदी उभारली आहेत. तशी छोट्या छोट्या माणसांनी आपल्या परीने आपण जरी प्रयत्न केला तरी पुन्हा एकदा आपलं जे सत्य आहे ते बाहेर येईल. RSS किंवा आर्य समाज यासारखी संघटना वेगळी पुढे यायची गरज नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण जरी स्वयंसेवक बनला तरी पुन्हा आपली ज्याला पास ग्लोरी म्हणतो, वैभव म्हणतो, ते आपल्याला परत मिळेल अशी अपेक्षा करूया आणि थांबूया. धन्यवाद आणि नमस्कार.